पुढचा पुरस्कार ज्यांना मिळणार आहे त्याची चित्रफीत सुरुवातीला आपण पाहणार आहोत। रानामध्ये शिकार करून पोट भरून फिरस्ती जीवन जगणारा समाज अशी पारधी समाजाची ओळख आहे। सदैव पाठीवर बिऱ्हाड असल्यानं एका गावात राहून शिकणं ही तर दूरची गोष्ट, त्यात मुलींना परक्या व्यक्तीशी बोलायला मनाई या आणि अशा अनेक जाचक प्रथा दूर सारत अंजुता भोसले यांनी आपलं आणि समाजाचं नाव उज्ज्वल केलंय। यवतमाळ जिल्ह्याच्या मुकुंदपूर पारधी बेड्यावर राहणाऱ्या अंजुता पारधी समाजातल्या पहिली शिक्षित महिला बस चालक झाल्यात। अंजुताचे वडील जंगलात शिकार करून आपल्या कुटुंबाची देखभाल करत होते। अधिकचे पैसे मिळावे म्हणून त्या भावासह शेतीत मजुरी करायच्या, तेव्हाच त्या ट्रॅक्टर चालवायला शिकल्या आणि हीच आवड त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली। अंजुता यांना शिक्षणाची आवड होती, त्यांनी मुकुंदपूरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतला। म्हणतात ना, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं, आणि तसंच अंजुता यांचं झालं। त्या 8वीत असताना यवतमाळचे तत्कालीन जिल्हाधिकारी हर्षदीप कांबळे यांनी पारधी समाजाची 18 मुलं शिक्षणासाठी दत्तक घेतली, त्यात अंजुताही होत्या। माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एसटी मध्ये चालक पदासाठी अर्ज केला। लहानपणापासून ट्रॅक्टर चालवता येत असल्यानं त्यांनी सफाईदारपणे बस चालवत आपली नोकरी निश्चित केली। आज त्या नेर इथल्या एसटी आगारामध्ये कार्यरत आहेत। कठीण परिस्थितीशी संघर्ष करत अंजुता यांनी घेतलेली झेप समाजातील इतर तरुणींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही। त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी न्यूज 18 लोकमतकडून शुभेच्छा। यवतमाळची रणरागिणी अंजुता भोसले व्यासपीठावर आमंत्रित करते। आपल्याला मुक्ता सन्मान 2024 देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय। सन्मान चिन्ह चिन्मयी सुमित प्रदान करतील आणि सन्मानपत्र मेघनाजी प्रदान करतील। अंजुता, ज्या पार्श्वभूमीतून तुम्ही येता तो इथपर्यंतचा प्रवास निश्चितच खडतर राहिला असेल, कारण तुमच्या समाजाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे। तो दृष्टिकोन बदललात आपण आणि आपण एका वेगळ्या यशाची उंची गाठलीत। हे सोपं होतं का? नाही, लय कठीण होतं, पण अंकुश सरांनी आम्हाला समजून सांगितलं की बा तुम्ही शिकल्या तर समोर जासा, नाही शिकल्या तर असंच राहणार, जसे तुमचे आईबाबा शिकार करता, असे गौऱ्या वेचून खाता, म्हणून तुम्हाला शिकवा लागन आणि समोर जावं लागन। जेव्हा मी 4थ्या वर्गात होती तेव्हा हर्षदीप कांबळे आले, तेव्हा माझे दादा आजोबा इलाहाबाद भोसले यांना दत्तक घेतले। तिला पूर्ण शिक्षणाचे त्याने खर्च केला आणि तो पोलीस पाटील आता आमच्या गावाचा। सगळ्यात पहिल्यांदा मराठी शाळेत शिकलेल्या मुलीला हा सन्मान मिळतोय, ह्याच्याबद्दल मराठी शाळांचा उदो उदो। मला खूप आनंद आहे की आपल्या समाजातली एक मुलगी अशी शिकते आणि त्याच्यानंतर जे क्षेत्र पण निवडते ते सुद्धा क्षेत्र एकदम वेगळं आहे। तर असं नाही वाटलं की आपण शिकून दुसरी कुठली तरी नोकरी चाकरी करावी, असं का बरं वाटलं की आपण असा काहीतरी व्यवसाय निवडावा? कारण कसं, सगळ्याच मुली सगळं काही ना काही वेगळं करून दाखवतात, मला थोडंसं वेगळं करून दाखवायचं होतं। येस, आणि लोकमत सारख्या इतक्या प्रतिथयश अशा एका वृत्तवाहिनीने अशा पद्धतीचे मुक्ता सन्मान असा द्यावा, याच्यासाठी तुमचं पण खूप खूप अभिनंदन आणि खूप मनापासून आभार। अंजुता, थँक्यू।